हॅपी सायन्सचे ते काम करतात. या भगवंतानी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितलं की पुढे येणारे जे बुद्ध आहेत ते मैत्री बुद्ध आहेत, आहे की नाही. तर ते मैत्री बुद्धासाठी ते काम करतात. अगदी रात्रंदिवस ते काम करतात. तर पहिले मारीसान त्यांचं नाव आहे, पलीकडल्या लेडीजचं त्यांचं नाव काय, मारीसान, मारी, आहे की नाही. त्या तुम्हाला बोलतील. त्यांचं झाल्यानंतर मग हे कोटानुगोची बोलतील. त्या काय बोलतात त्या आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकायचं आहे. तिकडे आर्याजी आपल्याकडे चिवर भिक्षापत्र घेऊन येत आहेत. कोणीही जाग्यावर उठायचं नाही. त्या तुमच्याकडे एका एका माणसाकडे येणार आहेत. त्या भगवंताच्या कुशीनगरच्या त्या ठिकाणी महापरिनिर्वाण मुद्रेवर ते भगवंताच्या मूर्तीवर चिवर आहे. त्या ठिकाणी कोणी गोंधळ करायचा नाही. तुम्ही सर्वांनी इकडे प्रवचन ऐकायचं आहे, देशना ऐकायचे आहे. पण साधू साधू साधू. जय भीम. माझा नाम मारी आहे. माय नेम इज मारी अँड आय एम फ्रॉम जपान. यांचं नाव मारी आहे आणि या जपानवरून आलेले आहेत. And my name Mari, it means in Japanese letters, it means universal truth. आणि यांचं जे नावाचा अर्थ आहे मारी, याचा अर्थ जपानीज भाषेमध्ये की जे या जगातलं सत्य आहे ते सत्य. So I am searching for universal truth. आणि मी इथे जागतिक सत्य काय आहे, विश्वातलं सत्य काय ते शोधण्यासाठी इथे आले. So I'm from Japan and you're from India, but universal truth is one. जरी मी जपानवरून आलेले आणि तुम्ही भारतामधले लोक आहे, पण सत्य एकच आहे की आपण सर्व एक आहोत. It looking is different, but we are searching same thing. जरी आपण बघण्यामध्ये किंवा दिसण्यामध्ये वेगळे जरी असलो, पण आपलं शेवटी ध्येय एकच आहे. We are searching universal truth and eternal truth. आणि आम्ही पण आणि तुम्ही पण हे सत्य काय आहे, खरं सत्य काय हे शोधण्यासाठी इथे आलो आहोत. So we are searching eternal truth, eternal Buddha, and we call Elkantare. आणि सम्यक बुद्धांच्या मार्फत, एलकांतारेच्या मार्फत आपण सत्य काय हे आपण शोधूया. Eternal Buddha Elkantare teaches us the laws of happiness. आणि जपानमध्ये जसं बंदीजींनी, पूज्य बंदीजींनी सांगितलं की जपानमध्ये वेगवेगळे पंथ आहेत. तर हॅपी सायन्समध्ये बुद्धांना एलकांतारे असं म्हणतात. तर आपण इथे जे सत्य शोधणार आहोत हे एलकांतारेचे म्हणजे सम्यक बुद्धांच्या मार्फत. This is the eternal truth and this is the universal truth which we are looking for. आणि हे सत्य जे आहे या भौतिक जगातलं हे सत्य काय आहे हे शोधण्यासाठी तुम्ही पण इथं आलात आणि मी पण इथे आले. In this laws of happiness, there are 4 principles. आणि खरं आनंदी जगण्यासाठी ते 4 मार्ग आहे किंवा 4 सिद्धांत आहेत. First, love, and second, wisdom, and third, self-reflection, and fourth, progress. जर आपल्या आयुष्यात हे 4 सिद्धांत असतील तर आपण आनंदी राहू शकतो. पहिलं म्हणजे प्रेम, करुणा. दुसरं म्हणजे ज्ञान. तिसरं आत्मचिंतन आणि चौथं उन्नती. This is the way for humans to attain happiness and enlightenment. आणि ज्यांनी हे 4 सिद्धांत ग्रहण केले ते सुखी आणि आनंदी जीवन जगू शकतात. And our master, Ryuho Okawa, who is the founder of Happy Science, he published over 3,150 books to teach this universal truth. आणि हे जगाचं सत्य शोधण्यासाठी आणि सांगण्यासाठी
आमच्या हॅपी सायन्स संस्थेचे संस्थापक मास्टर युवकवा यांनी धम्मावरती आतापर्यंत 3,150 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. So now let me explain briefly for each point. First, love. आणि खरं करुणा काय आहे, खरं प्रेम काय आहे, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. To attain happiness and to attain enlightenment, for love, we Elkantare teach that love that gives. आणि सम्यक बुद्ध एलकांतारे खरं प्रेम म्हणजे काय किंवा खरी करुणा म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखादी गोष्टी अपेक्षा करतो त्यावेळेस खरं प्रेम किंवा खरं करुणा ही समाप्त होते. तर खरं प्रेम म्हणजे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगणे, खरी करुणा म्हणजे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगणे. So for love, we are doing something for others, like cooking or teaching something. But when we are doing the act of love, we are not supposed to expect returns from others. खरं करुणा म्हणजे एकमेकांना सहाय्य करणे, एकमेकांना मदत करणे, एकमेकांवरती प्रेम करणं. आणि ज्यावेळेस आपण एखाद्याला प्रेम करतो किंवा एखाद्याला काही करुणा करतो, मदत करतो, आणि त्याच्या बदल्यात जर आपण अपेक्षा बाळगत असेल व्यक्तीकडनं की मी याच्यासाठी चांगलं केलंय, त्यांनी सुद्धा माझ्यासाठी चांगलं करावं, ही जर आपण अपेक्षा बाळगत असू तर ती करुणा आणि प्रेम ही नष्ट होते. So for those who think that expecting return from others is difficult, or you don't know how to give love to others, one way is gratitude. जर आपल्याला एखाद्याला प्रेम देणं किंवा करुणा देणं हे अवघड जात असेल तर एक सोपा मार्ग आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी जर जीवनात काही केलं असेल तर त्या व्यक्ती प्रती आपण फक्त आपलं आभार व्यक्त केलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. एवढं जरी केलं तर भरपूर आहे. So for gratitude, it is important for people around you, family, friends, or teachers, like that. But we are now discovering more about gratitude. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लहानपणापासून आपल्या पालकांनी आपल्याला जे काही दिलंय, आपल्या शिक्षकांनी आपल्याला जे दिलंय, जे समाजाने आपल्याला जे काही दिलंय, आपण प्रत्येकाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. One important thing, one universal truth is that this universe is created by love. आणि हे जे एक सत्य एक असं सत्य आहे की जेवढं काही हे ब्रह्मांड आहे हे प्रेमाने चालतं, करुणेने चालतं. Please look at the sky, or please look at the sun, or please look at environment you are given. हे बघा, आपल्याला प्रत्येकाला हा सूर्य दिलेला आहे, आकाश दिलेला आहे, पर्वत दिलेले, हे कुठलीही अपेक्षा न बाळगता आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक वस्तूसाठी आपण नेहमी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. So we are surrounded by love. आणि आपण सर्व प्रेमाने आपल्या आसपास हे प्रेमाने भरलेले आहे. By discovering this each love, we can give gratitude. आणि जर आपल्याला खरं करुणा आणि खरं प्रेम कळेल की आपल्याला लोकांनी आपल्यासाठी भरपूर केलंय, त्यावेळेस आपल्याला ते जाणीव होईल आणि आपण त्यांचं कृतज्ञता कसं वापस करायचं किंवा त्यांचं प्रेम कसं आपण वापस केलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. The more you can find love in this universe, in this world, or in your life, the more you can feel gratitude, and the more you can give love to others. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात भगवंताने, आपल्या परिवाराने, समाजाने भरपूर काय दिलेले, पण आपली सुद्धा एक जिम्मेदारी होते, आपली सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी होते की आपण सुद्धा ते कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपण. And move on to second point, wisdom. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हॅलो.
So next point, wisdom. So for wisdom, we know that learning eternal Buddha's teachings is important. आणि दुसरं ज्ञान, प्रत्येकाने ज्ञान अर्जित केलं पाहिजे. जर आपण ज्ञान अर्जित करू तर आपल्याला सत्य काय हे कळेल. तर प्रत्येकाला ही संधी ज्यावेळेस मिळते ज्ञान अर्जित करायची, तर प्रत्येकाने ज्ञान अर्जित केलं पाहिजे. We know that it is important, but how much we actually know or how much we are cherish that teaching. हॅलो, हे बघा, हे जापानहून आले, तुम्हाला मार्गदर्शन करतायत आणि आपण आपसामध्ये बोलत आहोत. अजिबात आपसामध्ये बोललो का. इकडे लक्ष द्या. हो आई, इकडे समोर बघा, समोर समोर थोडासा पाठीच्या कडे ताट ठेवा बरं, असं ताट बसा बरं जरा, असं हा असं वर समोर बघा इकडं. आणि अजिबात बोलू नका. बघा, एवढ्या लांबून जर येतात, एवढा आपण वर्षाकाठी एवढा मोठा जर खर्च करतो आपण, इथे गप्पा मारण्यासाठी येतो का आपण? जसं काही इनी जवळ बसल्या चालू आहे गप्पा, जसं काही असं नका गप्पा मारू. इथे धम्म काय चालू आहे, काय सांगू लागले बघा. किती महत्वाचे 4 गोष्टी सांगत आहेत ते. हा, लक्ष द्या आता इकडे. So very important to cherish teachings, and for that we need to study every day Buddha's teachings. ज्ञान म्हणजे फक्त ह्या जगाचं भौतिक ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे तथागतांनी जे काही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्याचं फक्त आपण अभ्यास नाही करणं, पण त्याचं आपल्या आयुष्यामध्ये त्याचं पालन करणं. After learning, please try to practice the teachings every day. आणि तुम्ही जे काही शिकताय तथागतांनी किंवा बंदीजींकडनं आपण जे काही शिकतो, तर आपण आयुष्यामध्ये त्याचं पालन करणे फार गरजेचं आहे. Just studying, just knowing is not enough. फक्त आपल्याला एखादी गोष्ट माहीत असणे हे मर्यादित नाही. ते एखादी गोष्ट माहीत असणे पण त्याचं पालन करणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. How much you can practice daily, that is called enlightenment. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे शिकवणीचं पालन करू ते फार महत्वाचं आहे. Yes. So that was the second point, wisdom. And आणि हे दुसरं सिद्धांत होतं ज्ञान. third point is self-reflection. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक मानवाने आयुष्यामध्ये दररोज आत्मपरीक्षण किंवा आत्मचिंतन केलं पाहिजे. This is the one way to practice Buddha's teaching. आणि हे खरं तथागतांच्या शिकवणीचं पालन करणं. We learn about self-reflection from Buddha Eightfold Path. आपण सर्वांनी 8 अष्टांग मार्ग ऐकला असेल किंवा शिकला असेल, पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं पालन करणं फार गरजेचं आहे. And actually, self-reflection is not looking about ourselves by punishing. आत्मचिंतन म्हणजे स्वतःला दोष देणे नाही किंवा स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी त्रास देणे नाही. Please remember that we have Buddha's nature. प्रत्येकाने हे गोष्ट लक्षात ठेवले पाहिजे की आपलं सर्वांमध्ये एक बुद्धा नेचर जे आहे हे सर्वांमध्ये आहे. The true nature of ourselves is that the teachings which Buddha already taught. आपला खरा स्वभाव जो आहे हा बुद्धांच्या तत्वांवरती चालणारा स्वभाव आहे, पण बऱ्याच वेळेस आपण हा स्वभाव विसरून जातो. But because of everyday work, daily life, and some greed, anger, because of this, we forgot about true nature. आणि बऱ्याच वेळेस आपल्या दैनंदिन जीवनाच्या काही कार्यामुळे आपण तथागतांनी सांगितलेले जे मौल्यवान शब्द आहे ते आपण विसरून जातो. So self-reflection is about discovering our true nature, Buddha nature. आणि आत्मचिंतन म्हणजे आपण स्वतःचा शोध घेणे म्हणजे आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षण. So every day, if you made a mistake, please think that that is not true yourself, and please try to discover true nature every day, and remind yourself that you have Buddha nature. प्रत्येकाने दररोज आत्मचिंतन करून आपल्यामध्ये कुठला चांगला गुण आहे किंवा कुठला वाईट गुण आहे ह्या गुण शोधण्यासाठी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. आत्मचिंतन केल्याने आपल्याला लक्षात येईल की आपण कुठल्या प्रकारची व्यक्ती आहोत. That is
brief explanation of self-reflection. So let's move on to the last point, progress. आणि हे आत्मचिंतन बद्दल थोडक्यात माहिती होती आणि आता शेवटचं म्हणजे प्रगतीवरती बोलूया. So I thought love, wisdom, self-reflection, and through practicing these teachings, we can attain higher happiness and higher enlightenment. आणि मी आता तुम्हाला प्रेम, ज्ञान आणि आत्मचिंतन ह्या 3 गोष्टी सांगितल्या. याच्यानंतरची जी चौथी आहे ते सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. That is the progress for ourselves. आणि चौथं जी शिकवण आहे ही उन्नतीची शिकवण आहे. And one more aspect of progress is to contribute society. आणि सर्वात महत्वाचं शेवटचं जे पॉइंट आहे प्रगती म्हणजे आपण जे काही प्रगती करतो, जे काही उन्नती करतो ही समाजासाठी सुद्धा आपण वापरली पाहिजे. Like I said in the first point, love, that we are surrounded by love and we are supported by many people. जसं की मी पहिलं सांगितलं की प्रेम आपल्याला बऱ्याच लोकांकडनं मिळालेलं असतं. We could gather this place and also we could learn teachings because of environment and also because of people's support. आपण आज जे काही इथे जे काही आपण जमा झालेलो आहोत, आपण काहीतरी शिकवण ऐकण्यासाठी किंवा शिकण्यासाठी, तर मला असं वाटतं की प्रत्येकाने याच्यातनं काही बोध घ्यायला हवा. So the more you develop, the more you can give to others to have this chance. जेवढं आपण ज्ञान अर्जित करू, जेवढं आपण शिक्षण ग्रहण करू, तेवढंच आपण इतरांना सुद्धा सांगू शकतो सोप्या भाषेमध्ये. By developing ourselves, and then we can give opportunities or we can give support to others or society, and that will make the world better place. जर आपण काही नवीन गोष्टी शिकतोय किंवा धम्माचे आपल्याला ज्ञान आहे, तर आपण धम्माचं ज्ञान असल्यामुळे आपण इतरांना तो धम्माचं ज्ञान देऊ शकतो आणि आपण इतरांना वाईट गोष्टी करण्यापासून आपण थांबवू शकतो. So now I talked about 4 points, but for this point there are one center pillar, and that is called belief for eternal Buddha and for Alcantara. आणि मी आतापर्यंत तुम्हाला जे काही सिद्धांत सांगितले आणि आता जे सांगणार आहे शेवटचं, हे एक सेंटर आहे, एक पिलर आहे सम्यक बुद्ध एल्कांतारेचं. To believe in one source, that eternal truth and universal truth is there. Like that is the belief of eternal Buddha and Alcantara. तुम्हाला सर्वांना एकच सांगू इच्छिते मी की सत्य जे आहे तथागतांनी जे सांगितलेलं आहे, एल्कांतारेनी म्हणजे सम्यक बुद्धांनी सांगितलेले, या शिकवणीचं किंवा शिक्षणाचं आपण सर्वांनी पालन करावे. First, we need to have this belief and practice these 4 principles. आणि सर्वांनी हे 4 सिद्धांत प्रॅक्टिस आपल्या आयुष्यामध्ये करणे फार गरजेचं आहे. And interesting is that the more we practice these teachings, the more we can have strong faith. जेवढं आपण हे शिक्षा जेवढं आपण अवगत करू, तेवढं आपलं आयुष्य सुखी आणि समाधानी होईल. And the more we can understand universal truth and eternal truth which we are looking for in our life. आणि जेवढं आपण सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो, तेवढंच आपण जेवढं आपण इतरांना प्रेम देऊ, तेवढंच आपण सत्याच्या आपण जवळपास जाऊ. So let's have a strong faith in eternal Buddha, Alcantara, and pursue happiness and enlightenment. मी तुमच्या सर्वांसाठी मंगल कामना करते आणि एल्कांतारे आणि सम्यक बुद्धांची शिकवणीचं पालन करण्याचं तुम्हाला सुचवते. And final announcement, we have the books about these teachings over there, and so please check up. And I am also now in charge of Pune activities, so now we're spreading this truth and the activities in Pune, so please support Pune activities also. Thank you. Dhanyawad. या सध्याला पुण्याला राहतात त्या, आणि तुम्हाला काही पुस्तकं हवे असेल मराठी भाषेमध्ये सुद्धा आहे, तर तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या पुण्याच्या ऍक्टिव्हिटीज सांभाळतात. हे आजच फक्त कार्यक्रमासाठी आले आणि आज संध्याकाळी पुन्हा पुण्याला जाणार आहे. Dhanyawad.
अरे वा. या ठिकाणी मारी सान यांनी ते गादीहून पाय सटकला काय ते नाही निघे नाही. मारी सान यांनी अगदी महत्वपूर्ण 4 गोष्टी सांगितल्या जे की आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या सांगितल्या. अगदी आपण झोपेतून उठलो तेव्हापासून ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत नव्हे तर संपूर्ण आयुष्यभर जे उपयोगी पडणारं ज्ञान आहे ते ज्ञान मारी सान यांनी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुणे जिल्हा त्यांच्याकडे आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ते काम करत आहेत. धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम. देश सोडला, घर सोडलं, सर्व सोडलं आणि ते फक्त आणि फक्त मैत्री बुद्धाचा प्रचार करण्यासाठीच त्यांनी पूर्ण जीवन वाहून घेतलेलं आहे. आम्ही एक दिवस इथं आलो तर इथं आम्ही घराकडे कधी जाऊ असं विचार करतो. आम्ही चुळबुळ चुळबुळ चुळबुळ, जाय इकडं, जाय तिकडं, जाय तिकडं, या दुकानावर जा, त्या दुकानावर जा, हे घे ते घे, काय नाही. आणि काय घेतो आपण? पोती, बांगड्या, मुलाची खेळणे. इथं स्टॉल लागले, ते ग्रंथ तर घेतले पाहिजे आपण. बाबासाहेबांनी सांगितलं, बाबाला तुम्ही वाचाल तर जीवनामध्ये वाचाल. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणजे ना बाबासाहेब, आहे की नाही? आम्ही ते करतच नाही. घराकडे कधी जाऊ सारं लक्ष. आता बऱ्याच लोकांचं लक्ष घराकडे असेल. त्यांचं काय नाही, हे अलीकडे कोटा नकोचे तुम्हाला सांगतो 2-2, 3-3 वर्ष जात नाहीत घराकडे. पूर्ण धम्माला वाहून घेतलं त्या माणसानं. इकडलं खान पान माहित आहे तुम्हाला. मी जपानला गेलो होतो, तिकडलं खाणं मला पचलं नाही. मी बिमार पडलो होतो माहित आहे. आणि मी मलेशियाला गेलो होतो तेव्हा मला खानपानापासून मला सलाईन लावावं लागलं होतं. बिमार पडलो होतो मी. पण या आपल्या भारताचं खानपान, महाराष्ट्राचं खानपान त्या माणसाला सहन होत नाही. पण ते थोडी ती हळूहळू त्यांनी सवय लावली आणि आज ते पूर्ण महाराष्ट्रभर ते प्रचाराचं काम करतात. आणि आम्ही मात्र इथे अर्धा तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं आम्ही शांत बसत नाही. तर ते मारी सान यांनी एवढं मार्मिक असं तुम्हाला या ठिकाणी प्रबोधन मार्गदर्शन केलं. त्यानंतर कोटा नोगुची हे तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांचं ट्रान्सलेट आपल्याला सुहास काळवे सांगतील. Jai Bhim and Jai Erkantare. It's the first time for you to hear the name of Erkantare. एलकांतारे म्हणजे सम्यक बुद्ध. त्यामुळे आपण इथं जसं जय भीम म्हणतो तिथे हॅपी सायन्स मध्ये जय एलकांतारे म्हणतात तिथे. So I should explain about Eternal Buddha Erkantare more. आणि मी आज तुम्हाला सम्यक बुद्ध काय आहे किंवा एलकांतारे याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला थोडं डीप मध्ये समजून सांगणार. So there are two main streams in Buddhism. बुद्धिझमचे 2 प्रकार आहेत. One is Theravada Buddhism. The other one is Mahayana Buddhism. थेरावाडा बुद्धिझम आहे आणि महायाना बुद्धिझम आहे. So Theravada Buddhism is Buddhism around Thai, Myanmar, Sri Lanka and so on. आणि थेरावाडा बुद्धिझम जे आहे हे म्यानमार, थायलंड, श्रीलंका आणि श्रीलंका या भागांमध्ये दिसून येईल. And Theravada Buddhism, Dr. Ambedkar introduced mainly Theravada Buddhism in India. आणि बाबासाहेबांनी आपल्याला भारतामध्ये जे आपल्या सर्वांना तुम्हा आम्हाला जो धम्म दिला हा थेरावाडा बुद्धिझम दिला. So Theravada Buddhism more focus on monks training and focus on how to live this life. So sometimes become no spirituality. बाबासाहेबांनी आपला जो धम्म दिलाय हा मोस्टली मंकच्या ट्रेनिंग वरती आणि आयुष्य सुखी कसं जगावं हा मार्ग आपल्या बाबासाहेबांनी दिलेला आहे. And actually Dr. Ambedkar's intention was that he tried to help people who are suffering in caste system. आणि बाबासाहेबांचा मुख्य उद्देश होता बुद्धिझम धम्म देण्या मागचा की जेवढे
लो कास्ट पीपल होते यांना चांगल्या मार्गाने कसं जगता येईल, उच्च मानाने कसे जगता येईल, तो उद्देश होता. So he tried to deny the spiritual teachings in Hinduism. आणि बाबासाहेबांनी हिंदुइझम मधले जे आध्यात्मिक गोष्टी होते ते नाकारले. Then tried to show everyone is equal. आणि बाबासाहेबांनी सर्वात महत्वाचा संदेश दिलाय की आपण सर्व एक आहोत आणि इक्वल आहोत. Okay, so I know that Dr. Ambedkar taught the mainly, not believing that spirituality, but original intention is to help people, to give everyone equal. बाबासाहेबांनी जे आध्यात्मिक नाकारली त्याचा मागचा उद्देश होता की सर्वांना एक समानताचा अधिकार मिळावा. त्यासाठी त्यांनी स्पिरिच्युअलिटी किंवा आध्यात्मिक गोष्टी नाकारल्या. And other side, there are Mahayana Buddhism. आणि दुसरीकडे आणखीन एक सेक्ट आहे, त्यांना महायाना बुद्धिझम असं म्हटलं जातं. So you know the Ajanta cave. आणि आपल्यापैकी कोणी अजंठा लेणी बघितलेल्या आहेत का? Oh, okay, great, congratulations. So actually we Japanese people and all of the Buddhism people, we respect here this Ajanta cave area, Aurangabad, Maharashtra. आणि जपान मधले भरपूर जॅपनीज लोक आणि जगातले बुद्धिस्ट लोक हे भारतामधले किंवा महाराष्ट्रामधले कुठली जागा त्यांना आवडत असेल किंवा फेवरेट असेल ते म्हणजे अजंठा लेणी. Here is a holy place of Buddhist because of Ajanta cave. आणि आमच्यासाठी ही सर्वात महत्वाची जागा याच्यासाठी आहे कारण की ती फार आध्यात्मिक आणि फार आमच्यासाठी फार पवित्र जागा आहे, ती म्हणजे अजंठा लेणी. Okay, so Ajanta cave shows Mahayana Buddhism teachings. आणि अजंठा लेणीमध्ये तुम्हाला महायाना बुद्धिझम सापडेल. You can find many spirituality in Ajanta cave in the pictures. अजंठा लेण्यामध्ये जे काही पेंटिंग्स आहे त्यामध्ये बऱ्याचशा आध्यात्मिक गोष्टी तिथं दाखवलेल्या आहेत, रेखाटलेल्या आहेत. For example, when Buddha passed away, so this world people, everyone was sad. But in the heavenly world, like a festival. आणि 36 नंबरची एक लेणी अजंठामध्ये त्यात अशी मूर्ती कोरलेली आहे, तथागतांचा महापरिनिर्वाण झालेला आहे आणि इथले काही लोक म्हणजे ह्या जगातले लोक काही रडताय आणि स्वर्गामध्ये त्यांना वेलकम केले, स्वागत करताय. Okay, and also Ajanta cave shows past 7 Buddha and future Buddha teachings. आणि अजंठा लेणीमध्ये एक 17 नंबरची सुद्धा लेणी आहे, त्यामध्ये असं रेखाटलेलं आहे की मैत्रीय बुद्धा किंवा फ्युचर बुद्धा. Okay, so this is the essence of Mahayana Buddhism. Mahayana Buddhism believes the great soul of Buddha. Then great soul of Buddha descend on us many times to save people. आणि ही जी सुरुवात होती महायाना फेजची ही इथनं सुरुवात झालेली आहे. Okay, and there is a prediction, future prediction in Ajanta cave. आणि अजंठा लेणीमध्ये एक मैत्रीय बुद्धाचं सुद्धा तिथं प्रेडिक्शन केलेलं आहे. After Buddha's passed away, 2,500 years later, the future Buddha would born in the country, eastern country. आणि अजंठा लेणीच्या 17 नंबर लेणीमध्ये एक फार महत्वाचं जे प्रत्येक जॅपनीज लोकांना आवडतं ते चित्र म्हणजे की 2500 वर्षानंतर ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्धांचा महापरिनिर्वाण होणार त्याच्या 2500 वर्षानंतर जपानमध्ये त्यांच्या विचारांचा, त्यांच्या आचारांचा पुन्हा एकदा जन्म होणार. So at the year of 2,500 years after Buddha's passed away was 1956. आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाण नंतर 2500 वर्ष जे येत आहे ते म्हणजे 1956 साल. That year, Dr. Ambedkar introduced Buddhism in India. आणि ते वर्ष भारतासाठी फार महत्वाचं होतं. त्या वर्षी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला. And at that year, the predicted future Buddha, actually we Master Ryuho Okawa, descend in Japan.
आणि त्याच वर्षी 1956 साली बुद्धिझमचे शिकवणीचा पुन्हा जन्म झाला जपानमध्ये. And Master Ryuho Okawa, what he did in Japan, first time, he tried to recover the original Buddha's intention. आणि जपानमध्ये 1956 साली मास्टर योकावा यांचा जन्म झाला आणि बुद्धिझमला आणखीन मोठ्या प्रमाणात जे चालना दिली ही मास्टर योकावाने दिली जपानमध्ये. Okay, all over the world, there are many Buddhism, there are many Buddhists. संपूर्ण जगामध्ये भरपूर प्रकारचे बुद्धिझम आहे किंवा भरपूर बुद्धिस्ट आहेत. If you focus on, for example, in Japan, chanting style Buddhism and Zen style Buddhism. काही बुद्धिझम चॅन्टिंग करतात, काही बुद्धिझम मेडिटेशन करतात, ज्याला झेन बुद्धिझम असं म्हटलं जातं. Okay, but we should know what was original Buddha's intention. जरी आपण चॅन्टिंग करतो, जरी आपण मेडिटेशन करतो, पण खरं बुद्धिझम काय आहे, बुद्धांची शिकवण काय आहे, त्यांची शिक्षा काय आहे, हे प्रत्येकाने जाणून घेणं फार गरजेचं आहे. Master Ryuho Okawa teaches us original Buddha's intention was how to explore the right mind. आणि खरं बुद्धांची शिकवण जी होती, जे गाभा आहे की प्रत्येक जण हे एक आहे, समान आहे. Okay, so in Happy Science, actually we believe spirituality. Then we believe the great soul of Buddha. आणि हॅपी सायन्स मध्ये आम्ही प्रत्येक जण आध्यात्मिक गोष्टीला मानतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही बुद्धांना आणि त्यांच्या शिक्षाला, त्यांच्या शिकवणीला आम्ही महत्व देत असतो. Then we believe the great soul of Buddha born in Japan. आणि आम्ही ही अपेक्षा करतो की बुद्धांचा जो ग्रेट सोल आहे हे जपानमध्ये सुद्धा त्याचा जन्म झाला पाहिजे. That prediction was, predicted in here, Ajanta cave. आणि अजंठामध्ये जसं सांगितलेलं आहे 17 नंबर लेणीमध्ये की बुद्धांचा पुनर्जन्म होईल. Then in Happy Science we call the great soul of Buddha as Elkantare. आणि हॅपी सायन्स मध्ये सम्यक बुद्ध किंवा ग्रेट सोल ऑफ बुद्ध आम्ही एलकांतारे असं म्हणतो. So Elkantare teachings is different from Aritvik traditional Buddhism and also Aritvik Ambedkar teachings. आणि हॅपी सायन्सची जी शिकवण आहे ही थोडी वेगळी आहे, जे जुन्या बुद्धिझमचे आणि बाबासाहेबांनी आपल्या दिलेली धम्म आहे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. We believe great soul of Buddha also guided Christianity, Muslim, Hinduism, of course Buddhism. He is the one head of this earth. आणि जसं की एलकांतारेने जी शिकवण दिलेली आहे त्यामध्ये जसं बुद्धिझमची शिकवण दिलेली आहे, काही या जगामध्ये हिंदुइझम सुद्धा आहे, ख्रिश्चनिटी सुद्धा आहे, इस्लाम सुद्धा आहे, हे सर्व समान आहे. So that's why we have to love each other beyond religious differences. जसं की धम्मामध्ये सांगितलेलं आहे की सर्वांनी एकमेकांना करुणा केले पाहिजे. आपण हा नाही विचार केला पाहिजे की तो कुठल्या जातीचा आहे किंवा धर्माचा आहे, सर्व समान आहेत. Buddha taught, don't hate others. बुद्धांनी सांगितलं की एकमेकांचा द्वेष करू नका, Remove anger. आणि क्रोध हा नष्ट करा. Okay? So if we return back to original Buddha teachings, we try to love each other beyond religious differences, beyond countries. जर आपल्याला खरं बुद्धांची शिकवणीचं पालन करायचं आहे तर सर्वांनी एकमेकांना जाती पलीकडे प्रेम केलं पाहिजे, करुणा दिलं पाहिजे आणि एकमेकांचा द्वेष टाळला पाहिजे. This is love teachings of eternal Buddha, Elkantare. आणि ही करुणाची शिकवण आहे एलकांतारेची, म्हणजे सम्यक बुद्धांची. And wisdom teachings. Wisdom teachings, as Mani explained, wisdom teachings. What is eternal Buddha's wisdom teachings? जसं की मारीने एक्सप्लेन केलं की ज्ञान काय आहे. Because here, India, we suffered by caste system, discrimination. भारतामध्ये आपण सर्व हे कास्ट सिस्टममुळे आपल्याला फार त्रास झालेले, फार यातना झालेल्या आहेत. But Buddha taught, enlightenment or level of love is true value of each of us. आणि बुद्धांनी सांगितलेलं आहे की ज्ञान प्राप्त करणे फार गरजेचे आहे, त्याने आपल्याला ट्रू व्हॅल्यू कळेल.
not social status. Our enlightenment, how we understand Buddha's teachings properly, this is the value of our true, meaning. आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे, आपण कुठल्या पोझिशनवरती किंवा आपला पगार काय हे महत्वाचं नाही. आपलं ज्ञानात तथागतांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे त्याचा ज्ञानाचा लेवल किती मोठा आहे त्याच्यावरून आपला मोठापण दिसून येतो. We have to create this kind of world. Who have enlightened one should be respected by others. आणि आपण कुठल्या पोझिशनवरती आहे, किती पैसा आहे, हा आपला सामाजिक वर्चस्व नसायला पाहिजे, परंतु धम्माचं ज्ञान किती आपल्याला आणि आपण किती लोकांना समजू शकतो हे फार महत्वाचं आहे. Now, all over here, you are on the process of this process. आणि आपण सर्व ज्ञानाच्या मार्गावर चालणारे आहेत. Okay, congratulations. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो त्यासाठी. And self-reflection. Actually, when I met one of the Hindu girl, so I asked, what is your enlightenment? Or how do you understand your enlightenment? How you practice to improve your enlightenment? मी एका हिंदू गुरूंना विचारलं की तुम्ही ज्ञान प्राप्तीसाठी काय करता. So he said like a meditation and become one with God. आणि त्यांनी सांगितलं की मेडिटेशन करतो आणि भगवंतासोबत एक होतो म्हणून. But when I started to explain the Buddha's Eightfold Path, he didn't know. आणि ज्यावेळेस मी तथागतांचं 8 अष्टांग मार्ग त्यांना सांगायला सुरुवात केली तर मला असं कळालं की त्यांना त्याच्याबद्दलचं काहीच ज्ञान नव्हतं. So I don't have intention to blame on this, Hindu girl. So my intention is India is a country, where Buddha taught Eightfold Path. But religious person don't know the meaning of Eightfold Path. आम्हाला असं जपनीज लोकांना असं वाटतं की तथागतांची शिकवण सगळ्या जगभरात आहे आणि भारतीय लोकांनी प्रत्येकाला आलीच पाहिजे. त्यामुळे मी गुरूंना काही दोष देत नाही. ज्यावेळेस मी त्यांना 8 अष्टांगाचं मार्गाच्या बद्दल विचारलं, माझी अशी भावना होती की मला असं वाटलं की त्यांना 8 अष्टांग मार्ग येत असावे, पण त्यांना ते अजिबात त्याची माहिती नव्हती. We have to, recover. We have to rebuild the proper way of our exploration of the right mind based on Eightfold Path, practicing Eightfold Path. प्रत्येकाने जीवन जगलं पाहिजे. हे 8 अष्टांग मार्ग जे तथागतांनी आपल्याला दिलेले त्याच्यावर चालणं आपल्या प्रत्येकासाठी फार जरुरी आहे. We need modern Eightfold Path teachings. आपल्याला हे जे 8 अष्टांग मार्ग आहे हे मॉडर्न कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे आपण. Okay. Then finally is a progress. आणि शेवटी उन्नती. Now all over the world, different from Buddha's age. आणि आता हे मॉडर्न काळ आहे की ज्याला की 2500 वर्षे बितून गेले ज्यावेळेस तथागतांनी आपल्याला जी शिकवण दिली होती. At that time there was no, the smartphone, and there was no mic, there was no economic system, there was no, plane and worldwide traveling. आणि ज्यावेळेस आपल्याला तथागतांनी जी शिकवण दिली होती 2500 वर्षापूर्वी त्यावेळेस मोबाईल फोन वगैरे काही नव्हते. जे काही सुखसुविधा आपण बघतो या जगामध्ये ते नव्हते त्यावेळेस. We need new success teachings and we need new teachings to make this world better. आणि आपल्याला तथागतांची जी शिकवण आहे ही नव्याने आपल्याला शिकणं गरजेचं आहे ह्या जगाच्या मॉडर्न जगामध्ये राहण्यासाठी. Eternal Buddha Elkantare teaches us, each of you should be, prosper and should attain success in your life. तथागतांचं हीच इच्छा आहे की प्रत्येकाने आध्यात्मिक स्तर वाढवला पाहिजे आणि आर्थिक सुद्धा उन्नती आपण प्रत्येकाने केली पाहिजे. This is a little different point from the Buddha's time, but if good person achieve higher, influential power, he can make this world better. जर आपण आपली आर्थिक स्तर सुद्धा वाढवला तर आपण हा समाज आणि हा देश आपण सुधारू शकतो. As long as we have pure mind, pure faith, so your success can make many people happier. जर आपण आनंदी झालो, जर आपण आर्थिक उन्नती जर केलं तर आपण आपल्या अवतीभोवती लोकांना आनंदी आणि सुखी करू शकतो.
So we Happy Science introduce new teachings. I know it's a different teachings, our traditional way of understanding. मला माहिती आहे, मी जे काही सांगितलं आतापर्यंत हे तुमच्यासाठी सर्वांसाठी काही नवीन गोष्ट होती, पण ही हॅपी सायन्सची शिकवण आहे. But please return back to original Buddha's intention. Buddha taught that how to explore the right mind is essence of Buddha's teachings. आणि सर्वात महत्वाची एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या सर्वांना, की बुद्धांनी जो सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गावरती आपल्याला चालणं फार गरजेचं आहे. And predicted to future Buddha taught 4 pillars how to explore the right mind. आणि मैत्रीय बुद्धांनी सुद्धा आपल्याला काही शिकवण सांगितलेलं आहे, त्या शिकवणीचं सुद्धा आपण पालन केलं पाहिजे. These are the love, wisdom, self-reflection and progress. हे आहे प्रेम, ज्ञान, आत्मचिंतन आणि उन्नती. Then we introduce the name of predicted future Buddha. Eternal name is Elkantara. प्रत्येकाने हे नाव लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे. मैत्रीय बुद्धाचं नाव जपानमध्ये एलकांतारे आहे. Please be proud of yourself. You are here. You are here. Buddhism holy place. आपण सर्व अभिमान बाळगला पाहिजे. आज आपण मावसाळा इथे आहोत आणि धम्म परिषद आपण अटेंड करू शकतो. आपण स्वतःला भाग्यशाली समजलं पाहिजे आज. And predicted future Buddha is now, in Japan. Then why we are here is we want to introduce. Your place is a holy place. Predicted future Buddha. You are ancestor convey this, story. आणि तुम्ही सर्व भारतीय बुद्धिस्ट हे स्वतःला तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे. कारण की आम्ही जॅपनीज लोक इथे ज्यावेळेस भारताकडे बघतो, हे बुद्धिझम तुम्ही दिलाय त्या अनुषंगाने बघतो, तर तुमच्याकडे बुद्धिझम आहे हे तुम्ही अभिमान प्रत्येकाने बाळगलं पाहिजे असं मला वाटतं. Then now we are here to introduce all of you. This, predictive future Buddha came to on earth, and now he started to teach new teachings to all of you and all of humanity. आणि अलकांतारेच्या माध्यमातून आपण सर्व मानव जातीसाठी जे शिकवण दिलेली त्यांनी आपण त्याचं पालन करू आणि त्याचं अध्ययन सुद्धा करू. I am very happy to meet all of you, and I am very I want to say thank you for this opportunity for President Bodhi and all of monks. आणि आज मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार आहे जे मी इथं मला येण्याची संधी दिली, आणि पूजनीय भंतेजी सुद्धा मी आभारी इथं मला इथं बोलण्याची संधी दिली त्या. So धन्यवाद. जय भीम, जय एलकांतारे. बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी जपान येथील धम्मगुरू कोटा नोगुची यांनी या ठिकाणी तुम्हाला खूप छान असं मार्मिक असं मार्गदर्शन केलं. यांचा बौद्ध धर्मावरचा अभ्यास आहेच, परंतु भारतामध्ये जर त्यांना बौद्ध धर्माचा प्रचार करायचा आहे तर त्यांचा पूर्ण धर्माचा अभ्यास आहे. बायबल, कुराण, साऱ्या गोष्टीचा त्यांचा अभ्यास आहे, आणि त्यामुळे इथे भारतामध्ये ते बौद्ध धर्माचा प्रचार करत आहेत. यानंतर या ठिकाणी पूज्य भदंत रत्नदीप थेरो यांचं या ठिकाणी धम्मदेशना होणार आहे. त्या अगोदर या ठिकाणी आयुष्यमान संतोष भाऊ शेंडगे यांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. ताईंना सुद्धा सूचना आहे. हे बघा, हे संतोष भाऊ शेंडगे आहेत. यांना बघितलं का? भाऊ सर्वांना जय भीम करा. हे संस्कृती ट्रॅव्हलचे चालक आणि मालक आहेत. गेल्या 18 वर्षापासून आपण बुद्धगयेची जी धम्मसहल काढतो का आपण, ते यांच्या माध्यमातून आपण बुद्धगयेची धम्मसहल काढत असतो. आपल्याकडून ते पैसे जास्त बी घेत नाहीत आणि कमी पण घेत नाहीत. अगदी ना नफा ना तोटा या तत्वावरती